करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, प्रत्येक गोष्ट तुम्ही मनाला लावून घेऊ नका. कारण आपल्याला खूप सवय असते, काय झालं की ती गोष्ट आपण मनाला लावून घेत असतो. पण ती गोष्ट जेव्हा आपण मनाला लावून घेतो तेव्हा त्याचा त्रास हा आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या डोक्यामध्ये होत असतो. बरोबर की नाही? कारण बघा, घरात कितीही माणसं असू द्या, परंतु जर आई नसेल ना तर संपूर्ण घर रिकामच असतं. का भाग द्यावा लागला? आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई. कितीही माणसं असू देत, पण आई विना शेवटी घर अपूर्णच आहे ना. मग तसंच आहे आपल्या आयुष्यात. अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, परंतु काही गोष्टी आपल्या मनासारख्या होतील, काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध होतील. पण ज्या मनाविरुद्ध झालेल्या आहेत ना, त्या गोष्टी मनाला लावून घेऊ नका. त्याचा त्रास हा आपल्यालाच जाणवेल. म्हणून समर्थ म्हणाले, ज्या गोष्टीमुळे तुम्ही पूर्णपणे त्रासलेले आहात त्याचा विचार सुद्धा डोक्यामध्ये आणू नका. जेव्हा आपण वाहन चालवतो, बरोबर आहे, रस्त्यामध्ये ट्रॅफिक नसेल, वाट मोकळी दिसली म्हणून त्या वाटेला बघा आपण गाडी नेतो की नाही, वाहन बरोबर नेतो की नाही. परंतु जिथे आपल्याला ट्रॅफिक असेल तिथे आपल्याला थांबावंच लागतं. मग तसंच आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला ओळखल्याशिवाय त्याच्याजवळ जाऊ सुद्धा नका. ओळखीची व्यक्ती असेल तेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलत असतो, मैत्री करत असतो, किंवा घरात प्रत्यक्षात आपण घेत असतो. पण बिना ओळखीची व्यक्ती जेव्हा आपण बघा प्रत्यक्षपणे त्याच्याशी मैत्री करतो, किंवा बघा ओळख नसताना आपण आपल्या घरातल्या गोष्टी त्यांना सांगत असतो, किंवा डायरेक्ट त्यांना आपण आपल्या घरामध्ये घेतो, नंतर आपण पस्तावतो, अरे या व्यक्तीशी बोललो नसतो तर बरं झालं असतं. मग आपण नंतर बघा विचारात पडतो आणि ती गोष्ट सातत्याने आपल्याला काय होते, टोचत राहते. म्हणून समर्थ म्हणाले, काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नाहीये. ज्याप्रमाणे काही गोष्टी मनात साठवून ठेवायच्या असतात. प्रत्येक गोष्टीचा जर आपण बाजार करत बसलो तर भावनांचा आदर हा राहत नसतो. प्रत्येक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. त्या गोष्टींमुळे बघा आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाणार नाहीत, किंवा बाहेरच्या गोष्टी घरामध्ये येणार नाहीत. एवढा आपला देह सक्षम असला पाहिजे, सावध असला पाहिजे. कारण कुठली गोष्ट आपल्या मनाला खटकते, विचार करा. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध झाली, आपण कार्य करायला एखादं बघा तत्पर असतो, आणि एखादं कार्य करायला गेलो की आपण जो निर्णय घेतलेला असतो ना तो घाई गडबडीत घेतलेला असतो,
आणि त्यामुळे काय होतं, आपण जे ठरवलेलं आहे ना ते होत नाही, होतं भलतंच. मग नंतर विचार करत बसतो, आपण ज्याप्रमाणे नियोजन केलं होतं त्या नियोजनाप्रमाणे आपण कार्य केलं नाही. मग असं का झालं? किंवा एखाद्या व्यक्तीकडे बघा 4 व्हीलर आहे आणि आपल्याकडे फक्त सायकल आहे. म्हणून मनाला त्रास देऊ नका, शरीराला त्रास देऊ नका, स्वतःला दोष देऊ बसू नका. आपण ही गोष्ट मनाला लावून घेत असतो की माझ्याच पदरी बघा 4 व्हीलर नाही आहे, 2 व्हीलर नाही आहे, माझं घर 1 RK, त्यांच्याकडे बंगला आहे, 3 BHK आहे, चालेल. समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. चित्त समाधानी असलं पाहिजे, मन समाधानी असलं पाहिजे. आपल्याला सुद्धा तेवढं मिळेल, फक्त विश्वास असणं गरजेचं आहे, कार्य उत्तमाचं करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आपण एखाद्या गोष्टीचा बघा वेळ किंवा खेळ कधी बदलेल हे कोणालाही सांगता येणार नाही. कोणाची वेळ कधी येईल सांगू शकेल का? नाहीये. कारण आयुष्य हा एक प्रकारचा खेळ आहे. ज्याप्रमाणे आपण जन्माला आलो त्याप्रमाणे मृत्यू आहेच, परंतु जन्म आणि मरण बघा यामधला जो प्रवास आहे ना तो म्हणजे एक प्रकारचा खेळ आहे, संघर्ष आहे, सुखदुःखाचा प्रवास आहे. त्यामध्ये आपल्याला जिंकायचं आहे. म्हणून तो क्षण, ती वेळ केव्हा तुझ्या आयुष्यात येईल ना हे सांगता येणार नाही. आपण फक्त एवढंच पाहतो, अरे त्याच्या नशिबातनं खूप सारं काही बघा भरभराटीचं आहे आयुष्य त्याला मिळालेलं आहे. मग आपण त्या क्षणाची वाट पाहत असतो, अरे माझ्या पदरी किंवा माझ्या घरी एवढं भांडवल, माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी केव्हा येईल. त्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो, परंतु तो क्षण आपल्याला त्याप्रमाणे पाहायला मिळणार नाही. त्यासाठी आपल्याला कार्य करणं गरजेचंच आहे. कारण नुसतं नशिबावर अवलंबून उपयोग नाही आहे. त्याच्या नशिबात एवढं आहे म्हणून माझ्या नशिबात एवढं मिळेल नाही आहे. तसं कार्य करणं सुद्धा गरजेचं आहे. आधी कर्माचा प्रसंग, कर्म जे सांग का सांगितलं, जर कर्म उत्तम असेल तर नशीब नक्कीच तुला साथ देईल. फक्त नशिबावर अवलंबून राहिलास आणि कर्म जर बघा प्रत्यक्षात केलेच नाही मग उपयोग काय. वेळेचा सदुपयोग करता येणं गरजेचं आहे. आपल्या मनात जर फक्त एकच व्यक्ती असेल, समोर कोणी कितीही सुंदर व्यक्ती असू दे तरी आपल्याला काही फरक पडत नसतो. बघा आपण एखादं कार्य करायला जात असतो त्यावेळी समोर एकच व्यक्ती आपल्या समोर येत असते की मला या व्यक्तीच्या पुढे जायचं आहे, ही व्यक्ती माझ्या पुढे गेलेली आहे. किंवा एखादी सुंदर व्यक्ती ज्यावेळी बघा आपल्या आयुष्यात येते त्यावेळी ती आपल्याला मदत करणारी असते, साथ देणारी असते. त्या व्यक्तीचा आपण विचार करत बसत असतो, परंतु मनात बसलेल्या त्या व्यक्तीची कोणीच बरोबरी करू शकत नाही. एखादी व्यक्ती आपण ठरवत असतो की बघा ती व्यक्ती मला साथ देणारी आहे, परंतु तीच व्यक्ती ज्या वेळेला आपल्याला धोका देते त्यावेळी बघा मन पूर्णपणे चंचल होतं. म्हणून प्रत्येक गोष्ट ज्यावेळी प्रत्येक कार्य करत असताना सावध राहणं गरजेचं आहे. कारण समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यातलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं चारित्र्य, बरोबर, ते टिकवता आलं पाहिजे. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी.
तेच जर उत्तमाचं असेल तर जीवन उत्तमाचं आहे. खरं बोला, पण समोरच्याला राग येईल असं काही बोलू नका. खोटं अजिबात बोलू नका. खोटं बोलून काही उपयोग होणार नाही आहे. थोडाफार तुम्हाला आनंद मिळेल, परंतु तो आनंद जेव्हा सत्यात बाहेर येईल ना, तुम्ही खोटं बोललेले, बरोबर की नाही, ज्यावेळी सत्यात येईल त्यावेळी तुम्हाला चेहरासुद्धा दाखवता येणार नाही. आणि ती व्यक्ती तुमच्या मनामध्ये बसलेली ती केव्हा निघून जाईल कळणारसुद्धा नाही. म्हणून राग हा काही काळासाठी असतो. तो येईल आणि जाईलसुद्धा. पण मनातून एकदा बघा समोरची व्यक्ती निघून गेली ना, मग शेवटी आयुष्य तसं तात्काळत आपल्याला आयुष्य घ्यावं लागतं. म्हणून आयुष्य जगत असताना कुठल्या व्यक्तीसमोर आपण काय बोलत आहोत याचं भान असलं पाहिजे. म्हणून खरं बोला. सत्यमेव जयते आपण वाचतो. नेहमी खरे बोलावे, सुविचार ऐकतो, वाचतो, परंतु सत्यात उतरत नाही. आयुष्यात अडथळे क्षणिक असतात हो, बरोबर की नाही. आपण काय विचार करतो, अरे माझ्याच वाटेला सर्व दुःख आलेली आहेत, माझ्या एवढं कोणीही त्रास सहन करत नाही आहे. प्रत्येकाच्या वाटेला दुःख आहेतच. समर्थांनी श्लोक का प्राप्त करून दिलेला आहे बघा, 11वा श्लोक. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना. कोणाला सांगितलं? विचारे मना, तूच शोधून पाहे. तुझ्याच मनाला प्रश्न विचार, बाकीच्याने विचारायला जाऊ नकोस. त्या आयुष्यात अडथळे फक्त तुलाच आहेत का? नाही आहे, प्रत्येकाच्या जीवनात आहेत. पण प्रत्येकजण कसं वागत आहे की बाबा मी त्यातला नाही आहे, माझ्या वाटेला दुःख नाही आहेत असं चेहऱ्यावर आणून दाखवतो. पण खरी जर समस्या आपण पाहिली ना, तर नक्कीच त्याच्यासुद्धा आयुष्यात तेवढेच अडथळे आहेत, परंतु चेहरा मात्र समाधानी, बरोबर की नाही. पण त्या क्षणात खचून न जाता बघा, आपला देह खचला जातो, आपला आत्मविश्वास डळमळीत होतो. आता काय करायचं? अहो, प्रत्यक्षात कितीही जरी संकट आली ना तरी घाबरायचं नाही. घाबरून काहीच मिळणार नाहीये. परंतु ज्या वेळेला आलेल्या संकटांना किंवा आलेल्या अडथळ्यांना दूर करण्यासाठी आपला देह खचून न जाता त्या धीरानं उभा राहिला पाहिजे. हेच तर खरं आयुष्य. आपण मॅच पाहत असतो, बरोबर, किंवा आपण प्रत्यक्षात खेळत सुद्धा असतो. जेव्हा बघा पटापट विकेट घेतले जातात त्यावेळी आपल्याला वाटतं की आता मॅच आपल्या हातून निघून गेली. पण शेवटचे 2-3 प्लेयर बघा, 2-3 खेळाडू उत्तम प्रकारे बघा ती मॅच फिरवतात हो, आणि बरोबर सामना जिंकवतात. आपण विचारसुद्धा केला ना असं होईल. शेवटी मॅच जिंकली म्हणजे काय केलं? सातत्याने प्रयत्न केले, मनाला ती गोष्ट लावून नाही घेतली की आता आपलं सर्व काही संपलं. उभा राहिला आणि त्याचप्रमाणे आत्मविश्वासाने खेळत राहिला. म्हणून आपल्यासुद्धा जीवनाचा बघा, जीवन जगत असताना एक प्रकारचा आपला खेळ आहे, संघर्ष आहे. वेळोवेळी आपल्याला नवनवीन अनुभव प्राप्त होत असतो. म्हणून आपल्यामध्ये अहंकार नसावा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी आपण जपलेली माणसं आहेत ना, जी जमवलेली माणसं आहेत ती तुटता कामा नये. म्हणून मन आपलं चंचल होता कामा नये, यासाठी नामस्मरण खरंच अत्यंत महत्त्वाचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.